तुरुंगात राहून राजकारण तसेच गुन्हेगारी चालवणारा माफिया डॉन आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अन्सारी मागील 3 वर्षांपासून तुरुंगात बंद होता. अन्सारीच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी जगतातील एक युगाचा खरंच शेवट झाला आहे का? मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अन्सारी तुरुंगात असताना मासे खाण्यासाठी खोदलेले तळे असो किंवा जेलमध्ये असताना बड्या नेत्यांच्या बैठका असो किंवा योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेला खुनी हल्ला असो, तुरुंगात राहून राजकारण तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील सूत्रे सांभाळणारा नेमका हा माफिया डॉन कोण होता? तो गुन्हेगार असून देखील 5 वेळा आमदार कसा झाला ते आज आपण पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्तार अन्सारी हा गुन्हेगार असून तो 5 वेळा आमदार देखील होता. त्याच्यावर तब्बल 60च्या वर हत्येचे व खंडणीचे आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल होते. काँग्रेस नेते अवधेश राय यांची त्यांनी काशीमध्ये हत्या केली होती. कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय यांच्या हत्येचा गुन्हा देखील अन्सारीवर होता. त्याचबरोबर भाजपचा आमदार कृष्णानंद राय यांच्यावर अन्सारी यांनी 21 गोळ्या झाडल्या होत्या. कृष्णानंद राय यांची हत्या झाली तेव्हा तो देखील तुरुंगात होता. मोहम्मदाबादमध्ये कृष्णानंद राय यांनी 2002च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मोहम्मदाबाद हा मुख्तार आणि अफजल अन्सारी यांचा गड मानला जात होता. अफजल अन्सारी याचा पराभव करत कृष्णानंद राय यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे अन्सारी बंधू आणि कृष्णानंद राय यांच्यातील वैर वाढले आणि 2005मध्ये कृष्णानंद यांची हत्या करण्यात आली. मुख्तार अन्सारीने शेवटची निवडणूक 2017मध्ये जेलमधून लढवली आणि जिंकली देखील होती. तो आत्तापर्यंत 5 वेळा आमदार देखील राहिला आहे. 2008मध्ये अन्सारी यांनी योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. 2005मध्ये मऊ येथे जातीय दंगल उसळली होती. यावेळी 5 वेळा आमदार आणि माफियातून नेता झालेला मुख्तार अन्सारी हा उघड्या जीपमधून AK-47 घेऊन फिरत असल्याचे दिसले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ हे गोरखपूरचे खासदार होते. ते स्वतः मऊला रवाना झाले, पण त्यांना जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना दोहरीघाट येथे थांबवून गोरखपूरला परत पाठवण्यात आले. त्यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री होते. यावेळी योगींनी त्यांना दहशतवादी असे म्हटले होते. 2008ची ही घटना आहे. योगी आदित्यनाथ गोरखपूरचे खासदार होते. योगी आदित्यनाथ यांनी आझमगडमध्ये हिंदू युवा वाहिनीच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात रॅली काढण्याची घोषणा केली होती. ते लाल रंगाच्या SUVमध्ये प्रवास करणार होते. 40 वाहनांचा ताफा त्यांच्यासमोर होता. ताफा आझमगडला पोहोचण्यापूर्वी त्यांच्यावर दगडफेक झाली, पेट्रोल बॉम्ब फेकले गेले आणि गोळीबार करण्यात आला. मात्र योगायोग म्हणजे ऐनवेळी योगी यांनी त्यांची गाडी बदलली होती, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मुख्तार अन्सारीने केलेल्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते. मुख्तार अन्सारीच्या टोळीने त्यांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. आधी दगडफेक केली, त्यानंतर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि त्यानंतर गोळीबार केला होता. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. एका IPS अधिकाऱ्याला योगी आदित्यनाथ यांना बाहेर काढण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी AK-47 आणि हेलिकॉप्टर देण्यात आले होते. यावरून मुख्तार अन्सारीच्या दहशतीचा अंदाज आपण लावू शकतो. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या दरम्यान गुन्हेगारी जगत आणि राजकारण यांच्या माध्यमातून त्यांनी कमवलेल्या कोट्यावधींच्या संपत्तीची देखील चर्चा सुरू आहे. सरकारी एजन्सीने मुख्तार अन्सारी याच्याकडून 2020मध्ये 608 कोटींची अवैध संपत्ती जप्त केली होती. त्याने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे एकूण 21.88 कोटी रुपयांची संपत्ती होती. यापैकी मुख्तार अन्सारी आणि त्याची पत्नी या दोघांकडे तब्बल 3.23 कोटी रुपये किमतीची जमीन देखील होती. मुख्तार अन्सारी विरोधात हत्या ते वसुली 65 गुन्हे दाखल आहेत. तरीही तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्याकडून 5 वेळा विधानसभेवर निवडून गेला. गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मागच्या अनेक वर्षापासून फरार असलेली त्याची पत्नी आफशा अन्सारी आता तरी समोर येईल का नाही याची चर्चा चालू आहे. आफशावर पोलिसांनी बक्षीस घोषित केलेले आहे. असे सांगितले जाते की मुख्तार अन्सारी जेव्हा 2005मध्ये जेलमध्ये गेला तेव्हा आफशाने गँगची सूत्रे हाती घेतली होती. गँगस्टर ॲक्टनुसार वेगवेगळे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत आणि तिच्यावर बक्षिसाची रक्कम घोषित करण्यात आलेली आहे. मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अन्सारी तुरुंगात असताना मासे खाण्यासाठी तळे खोदल्याचा किस्सा समोर आला आहे. मुख्तार अन्सारी गेल्या 19 वर्षापासून तुरुंगात होता. त्या तुरुंगातील जेवणाला तो कंटाळला होता. त्याने अनेक वेळा न्यायाधीशांच्याकडे जेवणाबाबत तक्रार देखील केली होती. गाजीपूर तुरुंग हे मुख्तार अन्सारीचे घर असायचे. मुख्तार अन्सारीला मासे खायला खूप आवडत होते. मात्र तुरुंगात त्याला साधे जेवण मिळत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या मुख्तारने तुरुंगात एक तलाव खोदून त्यात मासे टाकले होते. त्याला वाटेल तेव्हा तो तलावातून मासे आणायचा आणि तिथेच शिजवायचा आणि खायचा. इतकेच नाही तर अनेक वेळा जिल्ह्यातील अनेक बडे अधिकारी आणि गिरमीचे प्रसिद्धी नेतेही त्याच्यासोबत जेवायला तुरुंगात येत असत.
एवढेच नाही तर तुरुंगाच्या आजूबाजूला त्याच्या साथीदारांनी भाड्याने घरे देखील घेतली होती. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी आयजी असलेल्या बृजलाल सिंग यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला ही माहिती दिली आहे. या सर्वावरून एक लक्षात येते की मुख्तार अन्सारी हा किती मोठा गुन्हेगार होता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.